Good morning, everyone. From the last two periods, we have started with the new lesson that is 1.5, his first flight. This is the story of a young seagull who is afraid of flying or who wants to take his first flight in the sky, but he is afraid of the flying. He felt that he will fall down or his wings will not support him. But his parents, his brother, sister were encouraging him, inspiring him to take his first flight. Now today we are going to start with the next paragraph. From the morning the young seagull's parents and sisters were encouraging him, but now it is time of 12 o'clock and the sun is blazing. The sun was now ascending the sky. आकाशाकडे वरती वरती सूर्य चढत चालला होता, म्हणजे दुपारची वेळ होत आलेली होती. ब्लेझिंग ऑन हिज लेज दॅट फेस द साऊथ. अगदी ब्लेझिंग म्हणजे काय, तळपता होता. उष्णता वाढत चालली होती, तळपत होता सूर्य असा. ही फेल्ड द हीट बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईट फॉल. आणि अशा प्रकारे त्याला जी हीट होती, सूर्याची उष्णता होती, ती मात्र जास्तच वाटत होती, कारण काल रात्रीपासून काहीही खाल्लेलं नसतं. आपणालाही पहा बघा, दुपारी जर आपण बाहेर गेलो आणि भूक लागलेली असेल तर इतर दिवशी थोडासा कमी जाणवणारा उन्हाळासुद्धा किंवा कमी जाणवणारं ऊनसुद्धा जास्त वाटायला लागतं. ही स्टेप्ड स्लोली आउट ऑफ द ब्रिंक ऑफ द लेज. त्या पठाराच्या कडेच्या एकदम टोकापासून तो बाहेर आला. ही स्टेप्ड स्लोली आउट ऑफ द ब्रिंक ऑफ द लेज अँड स्टँडिंग ऑन वन लेग विथ द अदर लेग हिडन अंडर द विंग. खूप वेळा असे पक्षी करतात, उभे राहतात बघा. एकाच पायावरती उभे राहतात आणि दुसरा पाय आहे तो पंखाखाली लपवून ठेवतात. त्याचप्रमाणे हा यंग सीगल आहे, तो काय केलेला आहे, त्या ब्रिंकपासून, कड्याच्या टोकापासून बाहेर आलेला आहे. पण त्या कड्यावरती कसा उभा आहे, एक पाय पंखाखाली लपवून एका पायावरती उभा आहे फक्त. ही क्लोज्ड वन आय देन द अदर अँड प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप. आणि असं एका पायावर उभं राहून त्याने काय केलं, एक डोळा झाकला, नंतर दोन डोळे झाकले आणि प्रिटेंडेड म्हणजे काय, नाटक केलं. ते सगळे तिचे भाऊ बहिणी होत्या किंवा तिचे पॅरेंट्स होते, ते आजूबाजूलाच होते, ते त्याला पाहत होते. त्यामुळे त्याने असं नाटक केलं की मी आता झोप लागलेली आहे, उभं राहिलं मला झोप लागली आणि मी आता पडणार आहे, जेणेकरून ते मला मदतीला येतील, हेल्पसाठी येतील. सो ही क्लोज्ड वन आय देन द अदर अँड प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप. एक डोळा झाकला, नंतर दोन्ही डोळे झाकले आणि झोपण्याचं किंवा झोप आल्याचं नाटक केलं. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. आणि आता हिने झोपण्याचं नाटक केलं तरी पण त्यांनी त्याच्याकडे काही लक्ष दिलं नाही. ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड सिस्टर लेईंग ऑन द प्लॅट्यू डॉझिंग विथ देअर हेड्स संक इन टू द नेक्स. आणि त्यांनी पाहिलं की स्वतःचे भावंड आहेत, बहिणी आहेत, भाऊ आहेत, ते काय केलं आहेत, त्या प्लॅट्यूवरती, त्या पठारावरती असे पडून राहिलेले आहेत. आणि पडून राहता राहता काय केलेलं त्यांनी, डॉझिंग म्हणजे काय, त्यांनी डोळे झाकून झोपण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांची काय जे डोकं आहे ते काय केलेलं त्यांनी असं मानेला लागून खाली टेकवलेले आहेत आणि झोपण्याचा प्रयत्न केलेला आहे. हिज फादर वॉज प्रिनिंग द फेदर्स. प्रिनिंग मीन्स मेकिंग अन एफर्ट टू क्लीन फेदर्स विथ द बीक. बीक म्हणजे काय, चोच. आणि हे दोघं भावंड जशी मान खाली करून, डोकं खाली करून झोपण्याचा प्रयत्न करत होती, झोपली होती. त्याच वेळेस त्याचे जे फादर होते, वडील होते, ते काय करत होते, क्लिनिंग म्हणजे काय, क्लिनिंग हिज फेदर्स विथ द बीक. त्याच्या ज्या चोचीने त्याचे पंख आहे ते साफ करत होते, क्लीन करत होते. ऑन हिज व्हाईट बॅक. पांढऱ्या शुभ्र अशा त्या पंखांवरती किंवा पांढऱ्या अशा त्याच्या पाठीवरती चोचीने ते पंख वगैरे साफ करत होते. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. भावंड नाही, वडील नाही, पण त्याची आई मात्र त्याच्याकडे पाहत होती. शी वॉज स्टँडिंग ऑन द लिटल हाय हम्प. हम्प मीन्स अ राऊंड रेज्ड मास ऑफ लँड. मग थोडासा असा उंच, गोल असा उंच वाढलेला ह्याचा डोंगराचा किंवा त्या पठाराचा भाग, थोडासा वरती आलेला दगडाचा खडकाचा भाग, आणि अशा उंच खडकाच्या आलेल्या भागावरती आई मात्र बसली होती. शी वॉज स्टँडिंग ऑन द लिटल हाय हम्प. त्या टेकडीवरती उभी राहिलेली होती. हर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड.
आणि तिची ती एकदम पांढरी शुभ्र अशी जी ब्रेस्ट होती, छातीचा जो भाग होता तो असा पुढे आलेला होता. नाव and again she tore a piece of fish that lay at her feet and then scraped each side of her beak on the rock. कुणाचंही लक्ष नव्हतं, पण आईचं मात्र तिच्या मुलाकडे लक्ष होतं, त्या यंग सीगलकडे लक्ष होतं. आणि तिला असं वाटत होते की जर मी त्या माशाचा तुकडा जर माझ्या चोचीने तोडला तर त्याला खूप भूक लागलेली माझ्या मुलाला कालपासून, तो नक्की तिथून उडण्याचा प्रयत्न करेल. म्हणून तिने काय केलं, नाव अँड अगेन शी टोर अ पीस ऑफ फिश. टोर म्हणजे फाडणे, तोडणे. तिने त्या फिशचा एक छोटासा तुकडा तोडला. अँड ले ॲट हर फीट, तोडला आणि पायापाशी ठेवला. अँड देन स्क्रॅप्ड ईच साईड ऑफ हर बीक ऑन द रॉक. स्क्रॅप म्हणजे रब्ड, घासली. तो पीस फिशचा तुकडा तोडल्यानंतर तिने काय केली, स्वतःची चोच आहे ती साफ केली, थोडीशी रब केली, घासली त्या खडकावरती. The sight of food maddened him. How he loved to tear food that way, scraping his beak now and again to wet it. आता मात्र त्याला आई ती फिशचा तुकडा तोडत होती आणि जी चोच आहे ती त्या खडकावरती घासत असलेले त्याला पाहून त्याला जुने दिवस आठवले की त्याला किती आवडायचं त्या फिशचा असा तुकडा तोडायचा. नंतर स्वतःची जी चोच आहे ती थोडीशी काय करायची, शार्पन करण्यासाठी, त्याला धारदार बनवण्यासाठी खडकावरती घासायची. तो त्याला अनुभव आठवला. ते डोळे झाकलेले आहेत, पण तो जुन्या आठवणींमध्ये मग्न झालाय. द साईट ऑफ फूड मॅडन हिम. मॅडन म्हणजे काय, मेक मॅड. अगदी त्याला पूर्ण असं पागल करून टाकलं, कारण आधीच तो भुकेला होता. आदल्या दिवशीच्या रात्रीपासून त्याने काही खाल्लेलं नसतं, भुकेने असा व्याकुळ झालेला असतो. आणि त्या आईच्या चोचीमध्ये फिशचा तुकडा पाहिल्यानंतर मात्र इकडे त्याच्या तोंडाला पाणी सुटलं आणि भुकेने एकदम वेडा पिसा झाला तो. हाऊ ही लव्ह टू टिअर फूड दॅट वे. आता त्याला असं वाटलं मी कसा फिशचा तुकडा तोडायचो, आईने तोडला तसाच मी पण तोडायचो. स्क्रॅपिंग हिज बिग नाव अँड अगेन टू वेट इट. वेट म्हणजे काय, मेक शार्पन, धारदार बनवणे. आणि आई करते तसंच त्याप्रमाणे मी काय करायचो, फिशचा तुकडा तोडायचो आणि स्वतःची जी चोच आहे ती काय करायचो, दगडावरती किंवा त्या रॉकवरती, खडकावरती घासून शार्पन करायचो, तिला धारदार बनवायचो. आता मात्र त्याला राहावेना आणि त्याने मोठ्याने आवाज करायला सुरुवात केली. गा 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 ही क्राईड, बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. त्याने त्याच्या सीगलनी तर स्वतःचा आवाज काढला गा गा करून. आणि काय केलं होता, ही वॉज बेगिंग, ही वॉज रिक्वेस्टिंग हिज मदर टू ब्रिंग हिम सम फिश ऑर ॲटलिस्ट वन फिश. आईला मात्र एक विनंती करत होता, जणू काही भीक मागत होता की थोडंसं का होईना माझ्यासाठी अन्न घेऊन ये, माझ्यासाठी थोडासा का होईना फिश घेऊन ये. गावकोला, शी स्क्रीम्ड बॅक डिरिसिव्हली. आणि तिने त्याला गागाला प्रत्युत्तर कसं दिलं, गावकोला, शी स्क्रीम्ड, मोठ्याने ओरडली, बॅक डेरिसिव्हली. डेरिसिव्हली मीन्स मॅनर शोईंग समवन दॅट शी ऑर ही इज स्टुपिड. आणि लांबूनच आई जोरात ओरडली, मॅड आहेस का तू, मूर्ख आहेस का, स्टुपिड आहेस का, इथं मी इकडे येण्याऐवजी मला तिकडे घेऊन बोलवतोस का फिशचा तुकडा वगैरे. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिव्हली. प्लेंटिव्हली मीन्स एक्सप्रेसिंग सॉरो. तो मात्र दुःखाने, त्याला भूक लागलेली असते, पोटात भुकेचे कावळे कोकत असतात आणि अशा भुकेने व्याकुळ झालेले तो मात्र अजूनच काय करतोय, दुःखाने आईला पुन्हा बोलवतोय. अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. आता मात्र काही सेकंदात किंवा मिनिटानंतरच त्याने मोठ्याने आवाज काढला, खूप आनंदाचा. कसला आनंद होता तो. हिज मदर हॅड पिक्ड अप अ पीस ऑफ फिश अँड वॉज फ्लाईंग अक्रॉस टू हिम विथ इट. आईने एक छोटासा तुकडा घेतला आणि त्याच्या ॲक्रॉस म्हणजे काय, जवळच उडून यायला निघाली होती. आणि त्याला इतका आनंद झाला की आता मला काहीतरी खायला मिळेल, एक छोटासा पीस का होईना खायला मिळेल, म्हणून त्याला आनंद झाला. ही लीन्ड आउट इगरली. लींड म्हणजे वाकणे, थोडासा त्या कडेवरती किंवा त्या टोकावरती उभा राहूनच थोडासा वाकला. आणि इगरली म्हणजे का उत्सुकतेने की कधी आई माझी येते पीस घेऊन आणि कधी मी खातोय याप्रमाणे. अँड टॅपिंग द रॉक विथ हिज फीट, ट्राईंग टू गेट निअरर टू हर ॲज शी फ्लीव अक्रॉस.
पटकन टॅपिंग म्हणजे काय, हळूहळू पुढे सरकत होतं. त्याला उडायची भीती वाटत होती. उडू शकत नव्हता, पण आईने आणलेला तो फिशचा तुकडा तर पाहिजे होता, म्हणून हळूहळू पुढे जाण्याचा प्रयत्न केला त्याने. ट्राईंग टू गेट नियरर टू हर ॲज शी फ्लीव अक्रॉस. जवळ जाण्याचा प्रयत्न केला जसं त्याची आई जवळ उडायला लागली त्याच्या. बट वेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम शी हॉल्टेड. आणि अगदी जवळ येऊन थांबली. आता अगदी त्याच्या विरुद्धच जवळ येऊन थांबली. त्यावेळेस मात्र आई हॉल्टेड म्हणजे काय, स्टॉप, थांबली थोडीशी. हर विंग्स मोशनलेस. थांबली. तिचे जे पंख होते ते मोशनलेस होते, स्थिर होते. आता ती मात्र जवळही येत नव्हती आणि लांबही जात नव्हती. द अ पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बेक. आई मात्र जवळ येऊन थांबलेली आहे. तिच्या चोचीमध्ये तो फिशचा तुकडा आहे, पण मात्र त्याच्या पोचण्यापासून थोडासा जवळच होता. ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज. थोडासा थांबला तो. सरप्राईज वाटलं त्याला, आश्चर्य वाटलं, थोडासा धक्का बसला की आई फिशचा तुकडा ते घेऊन आले, माझ्यासाठी जेवण ते घेऊन आले, पण मग माझ्याजवळ काय येत नाही आहे. वंडरिंग वाय शी डिड नॉट कम नियरर. आणि पुन्हा आश्चर्य वाटलं की घेऊन आले तर मग ती जवळ काय येत नाही आहे. अँड देन मॅडन बाय द हंगर. आणि एवढ्याच जवळ तो त्या फिशचा तुकडा पाहून मॅड झाला होता तो, हंगरने, भुकेने व्याकुळलेला होता. अगदी त्याला भूक लागलेली होती. अँड देन ही डाईव्ड ॲट द फिश. डाईव्ह म्हणजे काय, पटकन झडप घेतली त्या फिशच्या तुकड्याकडे, आईकडे. विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड अँड डाऊनवर्ड इन टू द स्पेस. पहिल्यांदा उडी मारली होती त्याने, पहिल्यांदा आकाशामध्ये उडान घेतली होती. आणि मोठ्याने ओरडत त्याने काय केलं, वरती जात होता, खाली जात होता. त्याला बॅलन्स येत नव्हता, त्याच्या पंखांवरती त्याचा विश्वास नव्हता. त्याच्यामुळे त्याला असं वाटत होतं की मी कुठे भरकटतोय, नुसता वर जातोय, खाली येतोय. देन अ मॉन्स्ट्रस टेरर सीज्ड हिम. मॉन्स्ट्रस म्हणजे काय, भयानक, शॉकिंग, धक्कादायक असं. टेरर म्हणजे भीती, आणि सीज्ड म्हणजे काय, कॉट, पकडलं. अशी एक भयानक अशा त्याने शॉकिंग अशा भीतीने त्याला पकडलं. अँड हिज हार्ट स्टूड स्टील. एकदमच त्याला भीती वाटली, मनामध्ये खूप मोठ्या भीतीने त्याला पकडल्यासारखं झालं. अँड त्याचं हार्टबीटच जणू काय स्टॉप झाले, हार्टच स्थिर झालं त्याचं. ही कुड हिअर नथिंग. त्याला काहीच ऐकायला येत नव्हतं. हृदय बंद पडलं होतं आणि पंखातही बंद नव्हतं, वर जात होता, खाली जात होता. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. पण हे सगळं फक्त चाललं होतं ते फक्त एका मिनिटासाठी तो घाबरला. त्याला खूप मोठ्या भीतीने पकडल्यासारखं वाटलं, हृदय बंद पडल्यासारखं वाटलं, पण ते फक्त एका मिनिटांसाठी. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग्स स्प्रेड आउटवर्ड. आणि दुसऱ्या सेकंदाला मात्र काय चाललंय, अंडर हिज स्टमक अँड अगेन्स्ट हिज विंग्स. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर. त्याला ते फील होत होतं, त्याला अनुभवायला मिळत होते की ज्या पद्धतीने माझे जे पंख आहेत ते वाऱ्याला कापत, कितीही मोठा वारा येत होता, त्या वाऱ्याच्या ह्याच्यातून पुढे जात होते. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग नाव. आता मात्र त्याला पडायची भीती वाटत नव्हती. अगोदर त्याला असं वाटायचं की मी पटकन खाली पडून जाईल, अशी त्याला भीती वाटत नव्हती. ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली. सोअरिंग मीन्स फ्लाईंग, आणि ग्रॅज्युअली म्हणजे काय, हळूहळू. त्याला असं वाटत होतं आता मी हळूहळू उडायला लागलेलो आहे, माझ्या पंखांमध्ये तेवढं बळ आले की मी उडू शकतो. सोअरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड अँड आउटवर्ड. हळूहळू वर खाली असं उडत होता तो, वरती जात होता, खाली येत होता. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. आता मात्र त्याला कशाचीच भीती वाटत नव्हती. ही जस्ट फेल्ट अ बेट डिझी मीन्स हॅविंग ॲन अनकम्फर्टेबल फीलिंग ऑफ स्पिनिंग अराउंड ऑर लुझिंग वन्स बॅलन्स. डिझी म्हणजे काय, त्याला एक थोडीशी अशांततेची, निराशेची फिलिंग येत होती, भावना येत होती की जणू काय मी काय करणार आहे, स्वतःचा बॅलन्स माझा हे होईल, गडबडेल, आणि मी असं गोल गोल फिरत राहील त्या वाऱ्यामध्ये. देन ही फ्लॅप्ड हिज विंग्स वन्स अँड ही सोअर्ड अपवर्ड. आणि एकदाच पंख फडफडवले आणि उंच भरारी घेतली. गा गा गा, आनंदाने त्याने जणू काही आवाज काढला, गा गा गा. आणि त्याच्या त्या आनंदाने ओरडण्याला आईनेही प्रतिसाद दिलाय बघा. ग्वाकोला. हिज मदर सूप्ड पास्ट हिम. सूप्ड म्हणजे काय, भरकन निघून गेली.
आई त्याच्या कोणत्याचा असं उडणं पाहून, आनंद पाहून त्याच्या शेजारून मोठ्याने उडून गेली. हिज विंग्स, हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईज. आणि एवढ्या पटकन गेली, एवढं सूप म्हणजे एवढं पटकन गेली की त्याच्या पंखांचा सर्रकन आवाज आला. ही आन्सर्ड हर विथ अनादर स्क्रीम. आणि आईच्या त्या आनंदाच्या प्रतिक्रियेला पुन्हा याने प्रतिक्रिया दिली मोठ्या आवाजाने. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम. आणि आईबरोबर पटकन वडिलांनाही फार आनंद झाला की माझा मुलगा, माझं बाळ आहे ते उडायला लागलेलं आहे. ते पण त्याच्यावरती उडायला लागले. हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. ते पण उडायला लागले, ओढून त्याच्यावरती उडायला लागले. ही सॉ हिज 2 ब्रदर्स अँड हिज सिस्टर फ्लाईंग अराउंड हिम. जणू काय त्याच्या त्या एका आनंदाच्या क्षणासाठी जणू काय सगळे त्याच्या आनंदामध्ये सहभागी झाले. आई तर आलीच आली, वडील आले आणि आता भावंडही आलेली आहेत बघा. अराउंड हिम कर्वेटिंग अँड बँकिंग अँड सोरिंग अँड डायविंग. काय काय करत होते, काय काय ॲक्शन चालल्या होत्या त्यांच्या. कर्वेटिंग म्हणजे लिपिंग लाईक अ हॉर्स. भावाचा जो पहिल्यांदा उडण्याचा जो अनुभव पाहून त्याची भावंड ही उड्या मारायला लागली होती, एखाद्या घोड्याप्रमाणे उड्या मारायला लागली होती. अँड बँकिंग मीन्स फ्लाईंग विथ वन विंग हायर दॅन द अदर. त्यांचा आनंद एवढा होता की फक्त उंचच उड्या मारत नव्हते, एका घोड्यासारख्याच उड्या मारत नव्हते, तर काय करत होते, तर एक पंख वरती एक पंख खाली करून असं वेगळ्याच ॲक्शनमध्ये ते उडत होते. सोरिंग उडत होते. अँड डायविंग म्हणजे काय, वर खाली उडणे. देन ही कम्प्लिटली फॉरगॉट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय. आता तो पूर्णपणे विसरून गेला, ते किती प्रयत्न करूनही त्याला उडायला येत नव्हतं, उडू शकत नव्हता. अँड कॉमेंडेड हिमसेल्फ टू डाईव्ह अँड सोर अँड कव अँड श्रेकिंग श्रेली. आता मात्र स्वतःलाच थोडा प्रोत्साहन देत होता, प्रेरणा देत होता की काय कर, तू डाईव्ह कर, उडी मार. अँड सोर फ्लाय कर, उड. अँड कव म्हणजे काय, गोल गोल फिर. अँड श्रेकिंग श्रेली. श्रेकिंग मीन्स मेकिंग अ लाऊड क्राय. मोठ्याने ओरड आणि तुझा आनंद दाखव की तू उडी घेतलेली आहे, उडान घेतलेलं आहे, पहिली फ्लाईट घेतलेली आहे आणि तुला कशाची भीती वाटत नाही आहे. ही वॉज नियर द सी नाव. आता मात्र समुद्राच्या जवळ येत होता. ज्या समुद्राची, अथांग समुद्राची अशी त्याला भीती वाटत होती, त्या समुद्राच्या जवळ होता तो. फ्लाईंग स्ट्रेट ओव्हर इट. अगदी जवळच त्याच्या सरळ उडत होता. फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन. त्या महासागरावरती उडत होता, अगदी किती अथांग असला तर त्याच्यावरती उडत होता. ही वॉज अ वास्ट ग्रीन सी बेनेथ हिम. ही सॉ अ वास्ट ग्रीन सी बेनेथ हिम. निळाशार हिरवागार असा समुद्र त्याच्या खाली त्याला पाहायला मिळाला. विथ लिटल रिजेस मूव्हिंग ओव्हर. रिजेस मीन्स अ चेन ऑफ हिल्स. आणि त्या हिरव्यागार समुद्राच्या शेजारीच टेकड्यांची एक रांग होती. रिजेस म्हणजे काय, टेकड्यांची रांग. चेन ऑफ हिल्स, टेकड्यांची रांग होती. इट अँड ही टर्न हिज बीक साईडवेज अँड काउड अम्युझडली. अम्युजली मीन्स प्लेजरेबली. आनंदाने मोठ्याने त्याची ती बीक इकडे तिकडे वाजवली आणि मोठ्याने आवाज काढला. His parents and his brothers and sister had landed on this green flooring ahead him. आणि जवळच त्याच्या समोरच त्याच्या आईवडिलांनी, भावंडांनी समोर त्या हिरव्यागार पाण्यावरती लँड केलं होतं. थोडेसे पाय टेकून उडत होते. दे वेर बेकॉनिंग टू हिम. बेकॉनिंग मीन्स टू गिव्ह अ सिग्नल टू मूव्ह नियर ऑर टू फॉलो. आणि ते त्याला काय सिग्नल देत होते, काय करत होते, तू आमच्या पाठीमागे ये, तू पहिल्यांदाच उडायला शिकलेला आहे, आमच्या पाठीमागे ये, अशी त्याला काय करत होते, सिग्नल देत होते. कॉलिंग श्रीली. मोठ्याने ओरडत होते, पाठीमागे ये आमच्या, तू एकटा उडू नकोस. ही ड्रॉप्ड हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. आणि भावंडांचा असा आवाज ऐकल्यानंतर की तू आम्हाला फॉलो कर असं सिग्नल दिल्यानंतरने स्वतःचेच पाय त्याने त्या ग्रीन सी समुद्रावरती टेकवले. जणू काही मी करू शकतो हे त्याला दाखवून द्यायचं होतं. हिज लेग्स सँक इन टू द इट. आणि त्याचे पाय जणू काही पूर्ण बुडूनच गेले. त्याला असं वाटलं की माझे पाय पूर्णपणे बुडाले, मी तरंगत का नाही आहे पाण्यावरती. ही स्क्रीम्ड विथ फ्राईट. पाय बुडाल्या त्याच्या फ्राईट म्हणजे काय, भीती. खूप मोठ्याने त्याला भीती वाटायला लागली, खूप मोठ्याने ओरडला तो. अटेम्प्टेड टू राईज अगेन फ्लॅपिंग हिज विंग्स. पंख फडफडत उडण्याचा प्रयत्न करत होता, तरी त्याचे पाय त्या पाण्यातून बाहेर येत नव्हते. बट ही वॉज टायर्ड अँड वेक.
उडण्याचा प्रयत्न केला, पंख फडफडून उडण्याचा प्रयत्न केला, पाय पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण काल रात्रीपासून त्याने काहीही खाल्लेलं नसतं. त्याच्यामुळे तो कसा झालेला असतो, टायर्ड झालेला असतो, थकलेला असतो आणि वीक म्हणजे काय, अशक्त झालेला असतो. शक्तीच नसते त्याच्या शरीरामध्ये उडण्याची. वीक विथ ही वॉज वीक विथ हंगर. भुकेने व्याकुळ झालेला होता, थकलेला होता. ही कुड नॉट राईज. त्याला उठूच शकत नव्हता त्या पाण्यामध्ये. पाण्याने जणू काय त्याचे पाय घट्ट पकडले होते आणि तो त्याच्यातून बाहेरच निघू शकत नव्हता. एक्झॉस्टेड बाय द स्ट्रेंज एक्सरसाइज. पहिल्यांदाच अशी एक्सरसाइज त्यांनी केली होती की पाण्यामध्ये पाय मोकळेच आहेत पण वरती काढू शकत नाही. मग अशा तो काय झाला त्या एक्सरसाइजमुळे, स्ट्रेंज म्हणजे विचित्र, विचित्रच आहे ना. पाण्यामध्ये फक्त पाय ठेवलेत त्याने काही पाण्याने धरून ठेवलेले नाही त्याचे पाय, तरी पण तो काय करू शकत नाही आहे, उडू शकत नाही आहे. आणि त्याच्यामुळे एक्झॉस्टेड म्हणजे काय, टायर्ड, थकून गेला तो त्या एक्सरसाइजमुळे. पाय वरती काढण्याचा प्रयत्न करतोय, पंख फडफडण्याचा प्रयत्न करतोय, तरीही वरती येता येत नाही. His feet sank into the green sea and then his belly touched it. आता आता मात्र पायाबरोबर त्याचा जे पोटाचा भाग होता तोही त्या पाण्यामध्ये जाऊ लागला. आता त्याला अजूनच भीती वाटायला लागली. ही सँक नो फार्दर. आता त्याला वाटलं की मी आता पूर्णपणे बुडालो. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट. आता पोट त्याचं पाण्यावरती तरंगलं होतं आणि तो काय करत होता, फ्लोट म्हणजे तरंगायला लागला होता, बुडून जात नव्हता. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग, प्रेझिंग हिम अँड देअर बिग्स वेअर ऑफरिंग हिम स्क्रॅप्स ऑफ डॉग फिश. आणि या सगळ्यांना काय करायचं होतं की त्यांनी पहिली उडान तर घेतलेली आहे, फर्स्ट फ्लाईट तर घेतलेली आहे, पण याला पाण्यामध्येही पाय टेकल्यानंतर पाण्यातूनही कसं बाहेर निघायचं हे त्यांना शिकवायचं होतं. म्हणून आजूबाजूला ते फक्त ओरडत होते, पॅरेंट्स, त्याचे ब्रदर्स सिस्टर्स ओरडत होते. ओरडत असताना प्रेझिंग, त्याची स्तुती करत होते की हे तू करू शकतोस, ट्राय टू टेक आउट युअर लेग्स. त्याची प्रेज करत होते, त्याची स्तुती करत होते, कौतुक करत होते त्याचं. अँड देअर बिग्स वेअर ऑफरिंग हिम स्क्रॅप्स ऑफ डॉग फिश. आणि त्यांनी त्याला आमिष दाखवण्यासाठी त्यांनी उडण्याचा प्रयत्न करावा, त्याच्यातून त्यांनी बाहेर यावं म्हणून काय केलं होतं, प्रत्येकाने एका डॉग फिशचा एक एक पीस स्वतःच्या चोचीमध्ये पकडला होता आणि त्याचं ते आमिष दाखवत होते की हे बघ फिशचा तुकडा, घे पटकन, चल उड पटकन. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. आणि अशा प्रकारे त्याने तो त्याच्यात पाण्यातून बाहेर आला आणि पहिली उडान त्यांनी घेतली. दिस इज द वे द यंग सीगल हॅड टेकन हिज फर्स्ट फ्लाईट. Here we have finished with our lesson.